द नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लिमिटेडच्या चेअरमनपदी श्री निवृत्ती विठोबा रिंगळे यांची सर्व संचालकांच्या एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे। त्यांच्या निवडीमुळे बँकेच्या सभासद व ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। श्री निवृत्ती विठोबा रिंगळे यांनी यापूर्वीही बँकेच्या विविध कामकाजात सक्रिय सहभाग घेत बँकेच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले। त्यांच्या अनुभवाचा व नेतृत्वाचा बँकेच्या पुढील वाटचालीत निश्चितच फायदा होईल असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केलाय। यावेळी बँकेचे पदाधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी रिंगळे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। बँकेच्या माध्यमातून सभासद व ग्राहकांना अधिक चांगल्या व दर्जेदार आर्थिक सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री निवृत्ती विठोबा रिंगळे यांनी सांगितले। नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे 1961 ला याची स्थापना झालेली आहे। जवळजवळ 1990 पासून मी आणि दत्ताजी गायकवाड या ठिकाणी संचालक म्हणून पहिल्यांदा निवडून आलो आणि 2001 पासून या ठिकाणी आम्ही आमच्या दोघांच्या नेतृत्वाखाली या बँकेचा कारभार अतिशय उत्तम चालू आहे। जिल्ह्यातील एक अग्रगण्य बँक म्हणून नाशिक रोड देवळाली व्यापारी बँक ओळखली जाते आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर आमच्या बँकेचा कोऑपरेटिव्ह मध्ये येतो। नाशिक शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये ज्या बँक आहे त्यामध्ये ज्या काही कोऑपरेटिव्ह बँक आहे त्यामध्ये नंबर 1चं काम आमच्या बँकेचं या ठिकाणी आहे। आज मी तिला 1330 कोटीचा व्यवसाय, एकत्रित व्यवसाय बँकेचा आहे। ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी संचालक म्हणून आलो त्यावेळेला 100 कोटीचा व्यवसाय बँकेचा होता, परंतु गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अतिशय चांगलं असं संचालक मंडळ, चांगले सभासद आणि ग्राहक बँकेला लाभत आहे आणि सातत्यानं नफ्यात बँक आमची आहे। या ठिकाणी फायनान्शियल स्ट्रॉंग आणि वेल मॅनेज बँक म्हणून आमच्या बँकेला रिझर्व्ह बँकेने मान्यता दिलेली आहे आणि जवळजवळ 31 शाखा या बँकेच्या आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत आणि संपूर्ण जे काही डिजिटल व्यवहार आमच्याकडे संपूर्ण जे काही इतर बँका सुख सुविधा देतात त्या सर्व ग्राहकांसाठी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। निश्चितपणाने आता आमचं या ठिकाणी 1500 कोटीचा व्यवसाय या वर्षी होईल असं आमचं टार्गेट या ठिकाणी आहे आणि त्याला संपूर्ण संचालक मंडळ तसेच बँकेचे सभासद, ग्राहक हितचिंतक यांचं सातत्याने सहकार्य आम्हाला लाभतं। आज माझी चेअरमन म्हणून निवड झाली। अनेक वेळेला मी आणि दत्ताजी आम्ही दोघंच या ठिकाणी कारभार बघतो। अनेक वेळेला संचालक आम्ही असताना चेअरमन पद भूषवलेलं आहे। निश्चितपणानं ही बँक अतिशय मोठ्या स्वरूपात शेड्यूल बँकेकडे आमची वाटचाल चालू आहे। थोड्या दिवसात शेड्यूल बँक झाल्याशिवाय राहणार नाही। मी या ठिकाणी सर्व ग्राहकांचं, सभासदांचं आभार मानतो। बरेच असे व्यावसायिक ज्यांनी आमच्याकडून 25,000पासून कर्ज घ्यायला सुरुवात केली आणि आज कोटी कोटी रुपयाचे कर्ज आम्ही त्या ग्राहकांना दिलेलं आहे आणि अनेक लोक ज्यांनी पूर्वी 25,000चं घेऊन एक व्यवसाय चालू केला, परंतु नंतर त्याचे 4-4, 5-5 दुकानं असे झालेले आहे। अनेक या ठिकाणी नामांकित बिल्डर आहेत, त्यांची सुरुवात या बँकेपासून झालेली आहे आणि अनेक ते नावारूपाला आले। त्यामध्ये शहराच्या विकासात भर पडेल असे प्रोजेक्ट त्यांनी या ठिकाणी उभे केलेले आहे। या परिसरातील सर्व जे काही नागरिक आहे त्यांना निश्चितपणाने या बँकेमुळं निश्चितपणाने या भागाची भरभराट झालेली आहे। अनेक व्यावसायिकांना सातत्याने मदत बँकेची होत असते। आत्ता न्यूज चेअरमन साहेबांनी, रिंगळे साहेबांनी सांगितलं का नाशिक रोड व्यापारी बँकेने खूप गोरगरिबांचं कल्याण केलेलं आहे आणि गायकवाड साहेब बी चेअरमन असताना त्यांनी बी अनेक हातावर रोजगार असलेले, मग ते भाजीपाला असो, किराणा दुकानवाले असो, अनेकांना कर्ज दिले। आज त्यांचे एकाचे 3-3 दुकानं झाले। त्याबद्दल गायकवाड साहेबांकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊ। या ठिकाणी आजच नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या
चेअरमन पदाची निवडणूक होती आणि ज्या दिवसापासून निवृत्ती रिंगळे आणि आमचा पॅनल निवडून आला त्या दिवसापासून बँकेची ही निवडणूक बिनविरोध होत असते. त्यामुळे सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्व संचालकांनी बिनविरोध या ठिकाणी चेअरमन म्हणून निवृत्ती रिंगळे यांना बसवलेलं आहे. आणि खरं तर सभासद यांचा नाशिक रोड देवळ व्यापारी बँकेच्या संचालकावर प्रचंड मोठा विश्वास आहे. त्याचं कारण की या बँकेच्या माध्यमामधून तुम्ही जसं विचारलं की सर्वसामान्य म्हणजे भाजीपालेवाल्यापासून तर आज मोठा टॉपचा बिल्डरपर्यंत या बँकेने या ठिकाणी त्यांना कर्जरूपी मोठं केलेलं आहे, त्यांचे संसार उभे केलेले आहे आणि एक चांगलं कार्य बँकेच्या माध्यमातून सातत्यानं आम्ही या ठिकाणी करत असतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.